स्वामी समर्थ महाराजांचे अत्यंत प्रभावी सुखी जीवनासाठी अडथळे दूर करणारे उपाय आणि तोडगे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तर नंबर 1, स्वामींचं दत्त नाम दररोज 108 वेळा घ्या. याचा फायदा मनातील भीती, अस्वस्थता सोबतच नकारात्मक विचार हे नष्ट होतात. नंबर 2, स्वामींच्या फोटोसमोर सकाळी कापूर लावा आणि श्री स्वामी समर्थ म्हणत 3 वेळा नमस्कार करा. याचा फायदा घरातील अडथळे, वाद आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. नंबर 3, गुरुवारी पिवळ्या फुलांचा हार स्वामींना अर्पण करा. याचा फायदा असा होतो की तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होते आणि नोकरी व्यवसायात स्थैर्य लाभते. नंबर 4, वडाच्या झाडाखाली बसा. वडाच्या झाडाखाली बसून श्री स्वामी समर्थांची 11 वेळा प्रार्थना करा. याचा फायदा असा होतो की पितृदोष, वंशातील संकटे कमी होतात. नंबर 5, रोज सकाळी एकदम पहाटे श्री स्वामी समर्थ माझ्या घरी नांदो असं म्हणत पाणी शिंपडा. याचा फायदा दारिद्र्य, नजरदोष आणि अपशकुन नष्ट होतात. नंबर 6, गुरुवारी केळीचं दान करा आणि मनात स्वामी समर्थ जपा. याचा फायदा अपूर्ण इच्छा आणि कामांमध्ये वेगाने यश येते. हे दान मंदिरात शक्यतोवर करायचं. नंबर 7, स्वामींचं नाम घेऊन नारळ तुटवा, मंदिरात किंवा मग घरीच स्वतःच्या देवघरात. याचा फायदा असा होतो की संकट, कोर्ट केस आणि भीती हे सगळं दूर होते. नंबर 8, संध्याकाळी देवघरात दिवे लावा, एक स्वामींसाठी आणि एक दत्तांसाठी. याचा फायदा असा होतो की घरात शांतता, सौख्य आणि आरोग्य वाढतं. नंबर 9, रविवारी गुलाबाचं फूल श्री स्वामी समर्थांना अर्पण करा. याचा फायदा असा होतो की प्रेम, नात्यातील मतभेद आणि तणाव नाहीसे होतात. नंबर 10, स्वामी महाराजांच्या नावाने 11 पक्ष्यांना दाणे टाका. याचा फायदा असा होतो की तुमचं पापक्षालन कमी होते आणि मनाला खूप समाधान मिळते. नंबर 11, स्वामींचं नाव लिहिलेली चिठ्ठी त्याचं तावीज करा आणि देवघरात ठेवा. याचा फायदा नको त्या खर्चातून बचत होते, सोबतच धनप्राप्ती सुद्धा होते. नंबर 12, सकाळी स्नानानंतर म्हणजेच अंघोळीनंतर श्री स्वामी समर्थ संकटहारक असा मंत्र 21 वेळा म्हणा. याचा फायदा अडथळे, भीती आणि नकारात्मक विचार आपले नाहीसे होतात. नंबर 13, गुरुवारी पिवळी वस्त्र परिधान करा आणि स्वामी महाराजांच्या समोर दिवा लावा. याचा फायदा असा होतो की लक्ष्मी प्राप्ती होते व घरातील सुख समृद्धी वाढते. नंबर 14, रविवारी देवघरात तांदूळ ठेवा आणि त्यावर श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवा. याचा फायदा असा होतो की धन प्रवाह स्थिर राहतो आणि कर्जमुक्ती मिळते. नंबर 15, संध्याकाळी दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत दिवा लावा. याचा फायदा घरातील वाद, राग आणि तणाव कमी होतात. नंबर 16, श्री स्वामीच्या नावाने गरजू व्यक्तीला अन्नदान करा. याचा फायदा असा होतो की पापक्षालन होते आणि पुण्यसंचय तुमचा वाढतो. नंबर 17, दर गुरुवारी स्वामींच्या पायावर गुलाब पाणी शिंपडा. याचा फायदा असा होतो की आयुष्यात सुख, सौंदर्य आणि मनशांती लाभते आणि जमत असेल तर दर गुरुवारी स्वामींच्या मंदिरात नक्की जा. नंबर 18, श्री स्वामी समर्थ मंदिरात जाऊन बेलपत्र अर्पण करा. श्री स्वामी समर्थांना बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. याचा फायदा आरोग्य दोष व नजरदोष नाहीसे होतात. नंबर 19, स्वामींच्या नावाने घराच्या तिजोरीत हळद कुंकू ठेवा. याचा फायदा असा होतो की तिजोरीत कायम पैसा राहतो आणि तुमच्या व्यवसायात वृद्धी होते. नंबर 20, गुरुवारी केळीच्या झाडाला पाणी घालताना स्वामींचं नाव घ्या. याचा फायदा अपत्य प्राप्ती, वैवाहिक सुख आणि कौटुंबिक आनंद तुम्हाला लाभतो. नंबर 21, स्वामींचं नाव घेऊन पाण्यात चिमूटभर हळद टाका आणि घरभर शिंपडा. याचा फायदा नकारात्मक ऊर्जा, भीती व वाद हे दूर होतात. नंबर 22, प्रत्येक गुरुवारी पिवळा धागा उजव्या हातात बांधा. याचा फायदा तुम्हाला असा होईल की जे काही तुमच्यावर संकट येतात त्या संकटापासून संरक्षण आणि कार्यसिद्धी होते.
नंबर 23, स्वामींच्या नावाने एक मूठ तांदूळ दर गुरुवारी मंदिरात दान करा. याचा फायदा अडलेले पैसे परत येतात, सोबतच नशीबही खुलतं. नंबर 24, संध्याकाळी स्वामींच्या फोटोसमोर लवंग आणि कापूर पेटवा. याचा फायदा घरात शांती, आरोग्य आणि शुभ शकुन वाढण्यास सुरुवात होते. नंबर 25, दररोज पहाटे श्री स्वामी समर्थ असं उच्चारत 3 वेळा नमस्कार करा स्वामींना. याचा फायदा असा होतो की दिवस मंगलकारी व यशस्वी होतो. नंबर 26, स्वामींच्या नावाने लिंबू मिरची घराच्या दारात लटकवा. याचा फायदा असा होतो की नजर दोष आणि वाईट शक्ती घरापासून दूर राहतात. नंबर 27, पांढऱ्या गाईला गूळ आणि भाकरी खाऊ घाला. याचा फायदा असा होतो की पितृदोषाची शांती होते, आरोग्य सुधारणा होते व मनशांती मिळते. नंबर 28, गुरुवारी नवीन तांदूळ भरलेला डबा तिजोरीत ठेवा. याचा फायदा धनप्राप्ती आणि कधीही अन्नधान्याची कमतरता तुमच्या घरात पडणार नाही. नंबर 29, तुमच्या देवघरात श्री स्वामी समर्थांच्या पायाशी चांदीचं नाणं ठेवा. याचा फायदा असा होतो की तुमच्या संपत्तीत आणि स्थैर्यात वाढ होते. नंबर 30, स्वामींचं नाम घेऊन लहान मुलांच्या कपाळावर कुंकवाची टिकली लावा, म्हणजे छोटासा टिक्का लावा. याचा फायदा असा होतो की नजर, भीती आणि आजार टळतात. नंबर 31, संध्याकाळी दारात दिवा लावून स्वामी समर्थ म्हणत 3 वेळा स्वामींना नमस्कार करा. याचा फायदा असा होतो की घरात लक्ष्मी प्रवेश आणि वाईट शक्तीचा नाश होतो. नंबर 32, रविवारी देवघरात तुळशीपत्र ठेवा आणि दत्त दिगंबरा म्हणा. याचा फायदा असा होतो की तुमच्या मनाला मानसिक शांती आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतात. नंबर 33, स्वामींच्या नावाने गाईला 1 मूठ तांदूळ रोज खाऊ घाला. याचा फायदा असा होतो की घरातील संकट व अनावश्यक खर्च जे राहतात तुमचे ते खूप कमी होतात. नंबर 34, पहाटे म्हणजे सकाळी पाय धुवून उजव्या हाताने तांदूळ देवघरात शिंपडा. याचा फायदा असा होतो की धनवृद्धी आणि शुभ फळ प्राप्ती होते. नंबर 35, प्रत्येक गुरुवारी स्वामींचं चित्र पुसून चंदनाचा टिका लावा. याचा फायदा असा होतो की तुमचं नशीब चमकते आणि तुम्हाला चांगली संधी मिळते. नंबर 36, स्वामी समर्थ माझ्या घरात नांदो हे वाक्य देवघरात सुद्धा लिहा. याचा फायदा असा होईल की घरात सदैव सुख, प्रेम व समाधान राहते. नंबर 37, स्वामी महाराजांच्या नावाने दर रविवारी 1 दिवा मंदिरात लावा. याचा फायदा असा होतो की पापक्षालन होते आणि आरोग्य आणि शांती वाढते. नंबर 38, स्वामींचं नाम घेताना उजव्या हातात नारळ धरून प्रार्थना करा. याचा फायदा असा होतो की संकटापासून संरक्षण होते आणि तुमची इच्छापूर्ती होते. नंबर 39, स्वामी महाराजांच्या नावाने एखाद्या अनोळखी व्यक्तीची मदत करा. त्यास होत असेल तर काही दान करा. याचा फायदा असा होतो की अदृश्य पुण्य वाढून तुमचं नशीब उजळतं. नंबर 40, स्वामींचं नाव घेऊन घरात सुगंधी अगरबत्ती लावा. याचा फायदा असा होतो की वातावरण पवित्र होते आणि लक्ष्मीचा वास होतो. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.